सेम डे संध्याकाळी बाहेर आलो लॉजमधून आणि वेदर फार प्लेझंट होता. सो रिक्षा घेतली आणि पोहोचलो पवनचक्कीची हवा खायला. पंखा फार उंचावर होता. म्हटलं एवढ्या उंचीवरून आपल्याला हवा खाण्यात झेपणे नाही, म्हणून तडक घेतली एंट्री गार्डनमध्ये. आणि बघितलं तर काय, सगळी फुलझाडं नाहीशी झालेली होती. मग मस्त समुद्राची हवा खाल्ली, आसपासचा परिसर बघितला. खूप शांत आणि सुंदर वाटत होते. उशीर झाल्याने सनसेट काही बघता आला नाही. मग थोडा वेळ थांबलो आणि हा बीचचा सुंदर व्ह्यू मोबाईल आणि मनामध्ये साठवून घेतला. खूप वेळ इथे बसल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि शांत असं वाटलं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा देवगड बीच आहे. इथून खाली उतरून गेलं की तुम्हाला थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचता येतं. हा सगळा परिसर बघण्यासारखा आहे. सेम डे संध्याकाळी बाहेर आलो लॉजमधून आणि वेदर फार प्लेझंट होता. सो रिक्षा घेतली आणि पोहोचलो पवनचक्कीची हवा खायला. पंखा फार उंचावर होता. म्हटलं एवढ्या उंचीवरून आपल्याला हवा खाण्यात झेपणे नाही, म्हणून तडक घेतली एंट्री गार्डनमध्ये. आणि बघितलं तर काय, सगळी फुलझाडं नाहीशी झालेली होती. मग मस्त समुद्राची हवा खाल्ली, आसपासचा परिसर बघितला. खूप शांत आणि सुंदर वाटत होते. उशीर झाल्याने सनसेट काही बघता आला नाही. मग थोडा वेळ थांबलो आणि हा बीचचा सुंदर व्ह्यू मोबाईल आणि मनामध्ये साठवून घेतला. खूप वेळ इथे बसल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि शांत असं वाटलं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा देवगड बीच आहे. इथून खाली उतरून गेलं की तुम्हाला थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचता येतं. हा सगळा परिसर बघण्यासारखा आहे. मन शांत आणि प्रसन्न होतं. असं वाटतं इथून हलूच नाही. पण काय, वेळेची कमतरता असल्याने निघालो आणि पोहोचलो लॉजवर आणि जेवलो आणि झोपी गेलो. नेक्स्ट डेला सकाळी मावशीने आंबोळ्या केल्या होत्या. आंबोळी चटणी खाल्ली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आणि पोहोचलो श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर, मीठ मुंबरी येथे. प्रवासात गप्पा सुरू होत्या. त्यामुळे कसा प्रवास संपला आणि आम्ही थेट मंदिरात पोहोचलो हे कळलंच नाही. मंदिराच्या पायऱ्या उतरल्या आणि पोहोचलो मंदिरात. आजूबाजूचा परिसर आणि वातावरण खूप शांत आणि प्रसन्न करणारे होते. बाहेरच असलेल्या तुळशी वृंदावनाचे दर्शन घेतले आणि आतमध्ये प्रवेश केला. मंदिराची केलेली कलाकुसर, नक्षीकाम हे सर्व काही बघण्यासारखे होते. मग मुख्य द्वाराने आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम घेतले गणपती बाप्पाचे दर्शन. नंतर नंदी महाराजाच्या साक्षीने महादेवांनाही नमस्कार केला. आरास फार छान केली होती. त्यामुळे प्रसन्न असं वाटत होते. मग काय, दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि आसपासचा परिसर बघण्यात वेळ घालवला. असं वाटत होते मंदिरातून बाहेर पडूच नये. पण आपल्याला पुढच्या ठिकाणी जायचे आहे आणि तुम्हाला पुढचं ठिकाणही दाखवायचं आहे. त्यामुळे इथून रजा घेतली आणि पुढच्या प्रवासाकडे जाण्याची योजना